आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण आज दान धर्मा विषयावर थोडस बोलणार आहोत, अशासाठी की आपण परमेश्वराबरोबर असतो. कधी कधी आपल्याला चांगला धंदा होत नाही किंवा आपल्या घराची आर्थिक परिस्थिती फार कठीण असते किंवा घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पण त्याला कारण काय असते ते आपल्याला कळत नाही. आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीला जर काही खरेदी करायची असेल त्याला पाहिजे तशी पैसे आपण वापर करत असतो. पण गरीब किंवा गरजवंत या देशात अनेक लोक असे आहेत की आज अनेक लोकांना खाण्यासाठी सारखं अन्न नाही. आणि जे खेड्यापाड्यामध्ये जर असतात अशा लोकांची आर्थिक परिस्थिती फार कठीण असते. जेव्हा आपण प्रत्यक्ष काही करत असतो तेव्हा आपल्याला दिसते की खरंच ही गरज आहे. त्यासाठी देवाने आपल्या सर्वांना काही नियम देऊन ठेवले की गोर गरीब गरजवंतासाठी उत्पन्नाचं तुमचं प्रथम फळ काढा किंवा मंदिरासाठी मलाकी 3 अध्यायमध्ये 10 वचन मध्ये आपल्याला अनुभवी गोष्टी दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सुद्धा आपल्या करा विषयावर अनुभव दिलेले. तर आपण हर एक व्यक्ती प्रार्थनेने जीवन जगणारे असतात, बरोबर. मग आपलं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायचं आहे. स्वर्गासाठी धन जमा करा, व्यक्तीसाठी आपल्या शरीराच्या गरजेसाठी प्रत्येकाने सगळं काही करून ठेवलेलं आहे. गळ्यात सोन्याचे दागिने असतात, बरोबर. हातात घड्याळ किंवा मोबाईल, गाडी, घरदार, ही सगळी गोष्टी आपल्या स्वतःसाठी शरीराला ठेवून ठेवलेली आहे. पण जेव्हा आम्ही जाणार आहे, आता घरामध्ये रेशन पाणी सगळं आठवड्याचं तरी भरून ठेवलेलं आहे, बरोबर. महिन्याचं कोण वर्षभराचं भरून ठेवतो. हालेलुया. त्याला स्वतःला असं वाटते की मी वर्षभर आणखी जीवन जगणार. हालेलुया. जिथे परमेश्वरी स्वर्गामध्ये धन जमा करण्यासाठी जी गोष्टी आपल्याला लिहून दिलेल्या आहेत ते 6:19-21 वचनामध्ये दिलेले. हालेलुया. की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवली. मनुष्य संपत्तीकडे लक्ष देतो परंतु स्वतःच्या भविष्याकडे लक्ष देतो. हालेलुया. हर व्यक्ती मोहासाठी कर्ज काढतो, बरोबर आहे की नाही. एक बंगला बांधायचा असेल तर पहिले कर्ज काढूया, बरोबर. ते हळूहळू फेडे. पण देवाचं कर्ज जे आहे ते नाही फेडलं तरी चालेल. हालेलुया. तसं नाही, पहिले देवाची इच्छे असतात. तो हिस्सा जर तुम्ही काढलेला आहे आता नाही, पुढच्या काळात तो तिथे जमून ठेवणार आहे. हालेलुया. बरेचसे लोक दान करतात. आज चिकन खा, नुसते चिकन खाणार आहेत का? नाही, त्याला डाळ पण लागते, मसाला लागते, बरोबर. काही काही गोष्टी बनवावं लागतात, तेल, सगळ्या गोष्टी त्याला शिजवण्यासाठी लागते. सकाळी उठल्यावर चहा बनवावं लागते, चहा प्यावं लागते, गॅस लागते. या दान धर्म असा आहे की त्या सर्व प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी आर्थिकी सर्व प्रश्न तिथे बनवले लागतात. हालेलुया. चहा लागते, कोणाला बिस्किट लागते, कोणाला काही ना काही खायला लागते. ते सगळं दानधर्माच्या बाबतीत तिथे स्वर्गासाठी जमा करावं लागते. हालेलुया. इकडे तिकडे भटकते राहतात आणि खायला नाही, कारण दान केलंच नाही तर खाणार काय. तो आत्मा, तोंडाला पाणी. आता मी चिंच घेतली तर तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी आहे. मी काही खायला घेतलं तर तोंडाला पाणी आहे, बरोबर नाही. हालेलुया. हीच लालचपणा तो बिना दान धर्माऱ्या लोकांचा तसंच असते. येशूने भाकर भाकर दिली आणि सांगितलं शिष्याला घ्या आणि खा. स्वतः येशूने खाला नाही. जो वाटप करतो ना त्याला भूक नाही लागत, त्याला ताण पण नाही लागत.
हालेलुया. तर त्याला इच्छा होत नाही. आज मी अनेक खाणं पिणं वाटतो बरोबर, पण मला कधी वाटत नाही थोडस खाऊन बघूया कशी चव लागते. हालेलुया. आपोआपली ती मन जी आहे ती भरली जातात. हालेलुया. तुम्ही बघा जेवण बनवणारे रोज भाजीचा वास घेऊन 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 मस्त मग सगळ्या शेवट जेवते बरोबर ना. हालेलुया. कारण अर्ध मन ते बनवता बनवता बनवता. हालेलुया. तसं जे देवाचे सेवक असतात ते दान धर्म करतात, सेवा करत असतात, तेव्हा त्यांची मनं भरली जातात. मग ती लोकांना सांगितलं जाते हालेलुया की तुम्ही स्वतःसाठी स्वर्गात धन जमा करा. जे देवाचे सेवक आहेत ते लोक सेवा करण्यासाठी जेव्हा प्रवास करत असतात त्यांना ना त्यांची जी ड्युटी आहे सेवा करणं, दान धर्म करणं, प्रार्थना करणं, अशा लोकांना स्वर्गात जमा केले जाते. आता आमच्यासाठी जागा कुठे आहे? स्वर्गात. कारण आम्ही हे जीवन तुम्हासाठी अर्पण केलेलं आहे आणि अर्पण झाल्यानंतर त्या कार्यस्थळ परमेश्वराच्या शिक्षणाचा अनुभव जो आहे तो तुम्हाला ऑटोमॅटिकली कळते. मग तुम्हाला कळून जाते की खरोखर एक गरजवंताच्या गरजेसाठी मी काहीतरी द्यावं. मी आज अनेक ठिकाणी या परिस्थितीत, या मार्गात, या शिक्षणात, या कार्यात धावतो. मला याचा लहानपणापासूनच एक बोलतात ना एक स्वभाव बोलतात तो होता. मी स्वतः करता कधी कुठल्या विचाराचा मी विचार करत बसत नाहीये मला काहीतरी पुढे उभी गेल म्हणून ठेवणार आहे असा माझ्या मनात कल्पना किंवा विचार येत नाही. जे काय करायचं ते देवाच्या सेवेसाठी, कार्यासाठी. एवढंच पहिल्यापासून माझा हाच विषय होता. हालेलुया. हर चीज साठी मी दर पैसा कमवलो तर फक्त माझ्या घरासाठीच मी विचार कधी स्वतःच सेफ म्हणून ठेवलं. हालेलुया. आणि ती कोणासाठी राहील. हालेलुया. म्हणून आत्मिक शिक्षण आपल्या सगळ्यांना घ्यायचं आहे की येशूने शिकवताना पहिलं सांगितले रोजची भाकर आज आम्हाला. आपल्याला भूक लागते तेव्हा भाकरीचीच गरज असते. हालेलुया. आणि ही भाकर अशी आहे त्या माणसाच्या शरीराला समाधान देत, वस्तू समाधान देत नाही. हालेलुया. आज हे जग आहे हे मोहित आहे आणि ह्या मोहित गोष्टीमुळे माणसं कमजोर. हालेलुया. लोक जेव्हा दान धर्म करतो तेव्हा ते एक गरीब, एक गरजवंत या व्यक्तीची पोट भरते. तो त्याचा ज्या आतमध्ये जो एक आनंद आणि जो एक उत्साह आहे तो आशीर्वाद त्याच्या पाठीमागे तो धावत जातो न त्याला जाग करते. तुझ्या भाकरीने मला तृप्ती मिळेल. एक दान कोणाचं तरी जीवन वाचू शकते. एक घास कोणाला तरी आनंद देऊ शकते. एक घास कोणाच्याही जीवनामध्ये शांती उत्पन्न करते. म्हणून प्रभूने एक दिवस उपवासाचं ठरवलेलं होतं की तुम्ही सांगितलं एक दिवस उपवास नेमा. एक दिवस म्हणजे तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे की भूक नक्की काय असते. एक दिवस जेवलं नाही तर पोटांना कशी भूक लागते. हालेलुया. शनिवारच्या दिवशी मी दान धर्म घेऊन गेला नाही. जेव्हा मी रात्री जेवलो नाही ना तर मला तेव्हा कळायला लागलं की भूक काय. कारण मी त्यांची भूक पण तिथे झाला दान धर्म पण माझ्या हातातून द्यायचा. मी तिकडे ठेवलेल्या ना ते बनवून देतात पण ती माझी ड्युटी होती कारण माझी इकडे पण ड्युटी होती त्यासाठी. पण मला स्वतः त्याच्यावर मननचिंतन करावं लागलं की बघ आपण जेवलं नाही तर आपल्याला कसं होते. तसं एखाद्या व्यक्तीला आपण घास नाही दिला त्याच्या जीवनात काय होते. हालेलुया. जर आज आपल्या हर एक व्यक्तीसाठी हेच महत्व आहे. आपल्याला काय वाटते कधी कधी आपण दानधर्म केला नाही तर आपल्याला वाटते माझं घरची सगळी कामं होती नाही. एक तर डॉक्टरकडे जाईल नाहीतर एखाद्या घरामध्ये कोणती अशी वस्तू आणून ती पडली जाईल की त्याचा फायदा नाही किंवा घरातली कोणती वस्तू खराब होऊन जाईल. हालेलुया. कारण त्याचा वापर आम्ही चांगल्या गोष्टीने केलेला नव्हता. हालेलुया. जो दान धर्म करणारी जी व्यक्ती असते याला आशीर्वाद 1000 पटीचा येते
आणि जेव्हा तो खात असतो आणि तो उत्साहाने त्याचा आत्मा तुमच्या पाठीमागे धावत 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 येतो आणि आपल्याला आपोआप शांती देते. हालेलुया. आज तुम्ही विचार करा, अनेक लोकांची दानधर्म कमी झाले आणि डॉक्टरकडे पैसा जास्त वाचला. हालेलुया. ऐक गोष्टीसाठी आज अनेक लोक बघा स्वर्गाकडे जायला बघत नाही, या पृथ्वीमध्येच राहायला बघतो. दानधर्मामुळे आपलं भविष्य वाढलं जाते, आपल्या डोक्यावर आशीर्वाद येत असते, बरेचसे प्रश्न सुटतात दानधर्मामुळे. हालेलुया. दानधर्मामुळे मला मानसन्मान मिळते, किंमत मिळते, घरातली कोणतीही वस्तू संपणार नाही, ती वस्तू वाढत 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 जाणार. जसं संपले तिकडे बघत गेला तर पुढे वाढायला सुरुवात होणार, कारण त्या दान धर्माचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्याकडे कमी होत नाही, कमी होत नाही. तुम्ही पाहिजे ते बघा, एक कार्यक्रम ठेवा, एक प्रोग्राम ठेवा आणि त्याला पैसा घालवा. कर्जबाजारी पडतात, मागात पडतात, पण कोणत्या गरीबांना खायला प्यायला द्यायला सुरुवात तुम्हाला कमी पडणार नाही, तुम्हाला त्या आशीर्वादाने भरून जाणार. आज ह्या आपल्या प्रार्थना केंद्रात तुम्हाला माहिती आहे, बरोबर, दान धर्म हर एक सेवा आहे, हर एक गरजवंताच्या गरजा पुरवल्या जातात, बरोबर. इथे काही कमी पडलेलं मला सांगा, बरोबर. हे व्याजा सहित जेव्हा येईल ना, तेव्हा आकाशातले कबाडे खुलले जातील, तेव्हा दुश्मन तिथेच कमजोर होईल. आणि याचं कसं चाललेलं आहे, याचं असं चाललेलं आहे, त्यांनी देवाच्या आज्ञाचं पालन केलेलं आहे. हालेलुया. कोणताही मनुष्य, तुम्हाला मी हर एक व्यक्तीला सांगतो, तुमच्याकडे धान्य असेल, ते धान्य तुमचा उत्पन्नाचं प्रथम फळ परमेश्वर पित्याच्या मंदिरात आलंच पाहिजे. हालेलुया. आता ही प्रभू येशू एक बोट आहे, बरोबर. याचं पहिलं दान आपल्या ह्या केंद्रामध्ये खाण्यासाठी आहेच. बऱ्याच गोष्टी आहेत, नाही असं सांगितलं, पण ठराविक कमी देतात, कधी देतात, कोण कमी देतो, असू दे, काय नाही. परंतु ह्यांचेच एक नियम मला अभिमानाचे वाटतात. भले आर्थिक परिस्थिती कमी आहे, परंतु आध्यात्मिक परिस्थिती नंबर 1 मध्ये. महत्वाची आहे ना, त्या भाग्यामध्ये एकता आहे, एक मताचा आहे, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. अनुभवी आपण करतो. सगळ्या लोकांची दानधर्म जर अशी असली गोर गरिबासाठी, आकाशातले कबाड कधी बंद होणार नाही. हालेलुया. आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, मासे पकडण्यासाठी जाणार, मासे पकड तुम्हाला प्रभू देणारच, कारण तुमचं दान एवढ्या आत्म्याला पोचलेलं आहे. हालेलुया. या आत्म्याला पोचलेलं आहे. हालेलुया. आपण दान करतो, कॉन्टॅक्ट करतो, काही प्रोग्राम करतो, खरेदी करायचं. पहिल्या पत्रात 3:16 आणि 17 मध्ये, जो देवाच्या मंदिराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल, कारण देवाचं मंदिर पवित्र आहे. आता या मंदिरात खायला मिळते, त्या पवित्र मंदिरामध्ये अन्नधान्य जाते, आशीर्वादाचा अनुभव आपल्याला मिळतो. जगात सर्व मिळेल, लाखो करोडो पैसे तिथे टिकणारे नाहीये, परंतु हे टिकणारं दान युगाने युगाचं आहे, कारण सर्वांच्या आत्म्याला शांती आहे. ज्याने कधी खाल्लं नाही तो मनुष्य खाणार नाही. ते तुम्हाला परतफेड करण्यासाठी ते तुमच्याकडे काही भेटणार नाही, कारण तुम्ही परतफेड करू शकत नाही. हालेलुया. अशाला दान धर्माचा स्वीकार केला जाते. हालेलुया. जी गरजवंत आहे, गरजा व्यक्तीसाठी आपण जेव्हा पुरवतो जातो, त्याचा आशीर्वाद पहिल्यांदा तुम्हाला मिळायला फार मुश्किलच आहे. समजलं. पहिली तुमची परीक्षा होईल, नंतर पास झाले, तुम्ही क्लिअर झाले, तर नुसतं येत राहील, जात राहणार. मी पण किती वर्ष दान धर्म करत होतो, या केंद्रामध्ये बसायला जागा नाही, पाणी खालून यायचं, बरोबर. जुनी माणसं आहेत आपल्यासोबत, चिक्कन होता इकडे, काही नव्हतं, एकाने दिली लाद्या. आता बघा याच्यावर आणखी डेकोरेशन झालं, पण लाद्या आहेत. त्या लाद्या आज इतकी वर्ष झाली, त्याला लाद्या कोसळल्या नाही ना, लाद्या हल्ल्या नाही. हालेलुया. कारण ते पहिलं केंद्र असतं. आज तुम्ही या मंदिराची शोभा बघता, आणि त्यामध्ये 2 अध्याय वचन 9 घ्या, कारण हे त्यागाचं फळ आताच तुम्हाला दर्शवित आहे. आता एक नाही, आपल्याला
तर 3 मंदिरं झालेली आहेत. किती? 3 मंदिरं आपली परमेश्वराच्या राज्यात वचनाची बनवलेली आहेत. हालेलुया. महत्व शिका. आज टाइम लागला मला त्या दानाचा करता 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 टाइम लागला, परंतु आता त्याची जी सुरुवात झालेली आहे तर फक्त दिवसांदिवस बायबलवरच तुम्हाला सगळं बघायला लागेल, कारण हेच ते पहिलं वैभव आहे. जरा वचन घ्या जरा. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. काय आता तुम्ही बघतात की नाही, पहिल्यापेक्षा आज अनेक लोक येऊन बघतात काय बनवलेलं आहे ते त्याचं घर आहे. त्या घरात तुम्हाला राहायचंय की नाही? तुम्हाला नाही राहायचं वरती, का इकडेच राहायचं आहे? हे लोकांचं दान धर्म आहे, माझं नाही. जेव्हा तुम्ही कार्य करायला लागला ना, देवाकडे वळायला लागले ना, तर थोडी संकट पण येतात. अशी नाहीये तुम्हाला की वाटलं की दान धर्म केलं मी सगळ्या बाजूने आराम मध्ये निघालं, नाहीये. थोडी परीक्षा आहे ती, आणि त्या परीक्षेतूनच आम्ही पुढे जाणारे व्यक्ती असतात. ही जीवन आहे, ही देवाचं आहे, आपलं नाही. आपण आपल्यासाठी काहीच करायचं नाही, स्वतः हे देवासाठी आहे. हालेलुया. कारण जर सगळं येशूने एकदा दाखला दिला की तुझं काय आहे असे नसेल, गोरगरिबांना दे आणि माझ्या मध्ये त्याचा धनावर सांगते, आज रात्री तुझं जीव घेतला ते कोणाचं? आम्ही आमचा जीव कधीतरी निघून जाणार आहे, पण तरी पण आम्ही इकडे करून ठेवत चाललेले. कुणासाठी? म्हातारे लोक झाले ना खाटेतून, त्याला हलता चालता फिरता उठता बसता येत नाही ना, त्याला विचारा तुला 10 लाख रुपये देतो काय करशील बोल. तो पहिल्यांदा एकच विचार करेल, देवाने आम्हाला दिलेले देवाचं दान. आता मला दान दिलंय, कार्याचं दान मी करतो, वावतो की नाही दान? चालला इकडे प्रार्थना तिकडे प्रार्थनेला, पैसे कुठून येतात माहिती नाही, चालायचं एवढं माहिती मी नाही. तो विचार कर, कारण जर देव माझ्या बरोबर आहे, जसं मोशेला सांगितलं आज्ञा पाळतो, योशुवाला सांगितलं तू आज्ञा पाळतो, अब्राहमाला सांगितलं, नोहाला सांगितलं, बायबलचे बरे महान संदेशा बरोबर देव होता, तो देव आपल्या बरोबर. मग वस्तूचा शोध करणार, मोहाचा शोध करणार, म्हणून मी पैसे मागत नाही, टोपलं फिरवत नाही. नियम देवाचे पाळा. धन आणि पैसा तुम्हाला सपोर्ट करणार नाही, सपोर्टर आहे तो म्हणजे तुमचं देवाच्या नियमाचा पालन आहे ना, ते आज्ञा आणि नियम. पैसा शोधू नका, धन शोधू नका. पैसा येईल, धन येईल, देणार घेणार सगळं त्याच्या हातात आहे. पेत्राचे पहिल्या 5 सर्व चिंता त्याच्यावर टाका, तो तुमचा भार घेणार. भार त्यांनी दिलेला आहे, भार आम्ही नाही घेतले. आम्हाला जेव्हा मिळतो ना, त्याच उत्पन्नाचं प्रतिफळ आपण घ्यायचं. लोक घेतात, भरपूर दान धर्म करतात, लाखो करोडो पैसे लोकांकडे येतात, पण ते जमा आहे, ते प्रचारासाठी नाही, कोणत्या सेवेसाठी नाही. किती गरजवंत लोक आहेत त्या गरजासाठी नाही. परमेश्वराने आताचा काळ पैसा जमा करण्याचा काळ नाही ठेवला, तर वापर करण्याचा काळ ठेवला. म्हणून लोकांमध्ये समस्या उत्पन्न आहे. आता तुम्ही विचार करा, आपला दान धर्म लोकांचा कमी निघाला, त्याला उडवलं जास्त. आता समुद्रात काय निघालं, मासे कमी निघाले, आणि अंगाला खास करणारी वस्तू म्हणजे आपल्या अंगाला खास करते कशासाठी? हालेलुया. आमचा पैसा दुसऱ्या कामाला जातो. तेव्हा त्यांनी सांगितले, हे बघ तुझे पैसे कुठे गेले, आता घे, मिळते का? देणारा मीच आहे, घेणारा मीच आहे, देवाशिवाय काय आहे ते तुम्हाला नाहीये. दान धर्म करणाऱ्या माणसाला नाही, त्याला 10% तरी मिळेल. मी तुम्हाला 100%, 10% तुम्ही दिला तर 10% तुम्हाला मिळेल. खाली हाताने बोट येणार नाही कोणत्याही माणसाची. जो दान धर्म करतो मी लिहून देतो. मी खाली हाताने पुढे जातो येतो का? मला देतो ना, कुठून तरी देतो, चाललंय, माझं कार्य बंद नाही होत का? मी सत्यावर आहे, सत्य मला बंधनातून मुक्त करते. प्रत्येकी व्यक्तीचं जीवन महत्व जे आहे ते समजून घ्या. ज्याला भीती आहे ना, ज्या माणसाला भीती आहे माझा धंदा होणार नाही, बरोबर, तुझं दान नाही म्हणून तुला भीती आहे,
तुझं दान नाही म्हणून तुला भीती आहे. तू दान धर्म करतो, तुला कशाला भीती? जा ना. हालेलुया. जा ना. हालेलुया. आपण सत्यात आणि प्रामाणिकमध्ये जर चाललेले असेल ना तर कोणत्याच गोष्टी तुमच्यामध्ये कमी नसतात. मी तुम्हाला लेखीवर बोलतो, कारण त्याच्या योजना मीच फक्त बघितल्या, माहिती तुम्ही बघितल्या. मी सगळं सोडलं आणि येशूच्या मागे लागले. तेव्हा येशूने मला दिलं. मी माझ्या स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. जे काय आहे ना, गाडी बिडी, ते सगळं कार्यासाठी आहे. माझं स्वतःची प्रॉपर्टी काहीच नाही. ही सर्व परमेश्वरची प्रॉपर्टी आहे. मी काय आणलंच नव्हतं, तर माझी प्रॉपर्टी करून काय करणार? प्रॉफिट करू नका, कार्य समान कार्य करा. धन संपत्ती हे कुठे न्यायचं आहे? हे फक्त सेवेसाठी. म्हणून माझे जे 2 हेतू आहेत त्याची इच्छा होईल तेव्हा. एक ते आश्रम, दुसरं लोकांना फ्री हॉस्पिटल. हे 2 मुद्दे आहेत. ज्या दिवशी त्यांनी पैसे पाठवले ते त्या दिवशी सगळं होईल. कारण मी समाजात फिरतो, किती आया अशा पडलेल्या आहेत. मी काही ठिकाणी व्हिजिटिंग करून पण आलेला आहे. तर त्या आयाकडे बसायला कोण माणूस नाही. ती कधी उतरून जातील ती देवाच्या. एका घरी गेलो, ते आजीवर प्रार्थना केली आणि तिच्या डोक्यात हात ठेवून प्रेमाने तिला सांगितलं, मी ब्रदर आजी. तिने डोळ्यातनी अश्रू घातले. तिला आत्म्याने जागत होती. बोलू शकत नाही. नाही कसा करता करता एवढ्या लांब मी पोहोचलो आणि कदाचित तिचं इच्छा असेल की येऊन शेवटचा आश्रम केलं, समर्पण केलं. हे जीवन आहे. जेव्हा माणसाचा शेवट चाललेला आहे, देव न्यायला येते, तेव्हा त्या माणसाचं कंडिशन बघा ना. नंतर आपल्या प्रॉपर्टीवर लक्ष द्या की शेवट काहीच नाही, शून्य आहे, काहीच नाही. ते 16-26 जगात सर्व कमवलं, आत्मा गमवला. आत्मा कुठे ठेवायचे ते पहिलं बघा. मेन देवाचा आत्मा आपल्याला देवाच्या घरीच पोहोचवायचा. जसा आलाय ना योहान 10:17-18 तसा. म्हणून आपली उत्पन्न जे काही आहे, काही असू दे, ते मंदिरात समर्पण करतच राहायचं. सांगून नाही करायचं. जी आपली इच्छा आहे ती उचला आणि पेटीत टाकायला गपचूप राहा. व्यवहार तो करा. आणि तो व्यवहार जर तुमचा खराखर बसलेला असेल ना, तुम्ही जिंदगीमध्ये कधी निराश नाही. तर तुम्ही स्वतःहून बघा, तुमच्या घरामध्ये 1 महिना तुम्ही दान करू नका. घरामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये घरात किती नुकसान होते ते पण बघा. ते पण बघा. मग तुम्हाला मी सांगतो त्याचे फायदे किती होतात. दान आम्हाला नाही पाहिजे, दान तुम्हाला पाहिजे. दान आम्हाला नाही. मी तुमच्या दानाने काय करणार? मला मिळते ते खातो आहे समाधान आहे. हालेलुया. कोण देतात मला सुद्धा, पण मी आहे समाधान. माझ्यापेक्षा गरज म्हणते त्यांना मी समाधान. आपलं काही नाही, कारण मला माहिती आहे आप कमाई ना बाप कमायची गोष्ट. हालेलुया. संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. तर मी पैसा जमा करून काय, जे सत्य आहे ते जमा मला करायचं. आज जर आपण एवढा लोक येतात, प्रत्येकी व्यक्तीला श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे खूप वाटते की माझं चांगलं व्हावं. पहिले देवाचे नियम पाळा. जो तुमचा उत्पन्नाचा कमाई आहे ना, तुमच्याकडे तुमची जमीन अटकली असेल का, जागा अटकली असेल किंवा तुमची वस्तू राहिलेली असेल, काही मुश्किलात पडलं असेल का, धंदा होत नसेल, तो जर तुमचा चालू नाही झाला तर मी तुम्हाला लिहून देईन. कारण तिथेच आम्ही फसतो. ज्या काही अडचण आहेत ना, ती अडचण अशासाठी असतात की आम्ही देवाच्या हिस्सेवर लक्ष देतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण आहे देवाच्या वचनानुसार. जो आपला कमाई ते आपलं नाही, हे आपल्या हातात दिलेली ताकद, आपल्याला दिलेली शक्ती, आपल्याला दिलेली ज्ञान ही आहे, तो खर्च त्याच्यामध्ये उतरतो. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला वचनानुसार, शिक्षणानुसार, नियमानुसार एक आजाराला डॉक्टरने सांगितलं 3 लाख रुपये खर्च आहे. कोणाकोणाकडून मागून 3 लाख रुपये खर्च करून ऑपरेशन करतील. तुम्हाला आता वाचायचंय, काहीतरी करायचंय. करणार की नाही करणार? फक्त देवाचा फक्त हजारातून 200 रुपये, 1 लाखातून 20,000. बरोबर. दशांशणार पण, कारण आम्ही चांगलं घेऊन येऊ शकत नाही, ती वस्तू घेऊन येऊ शकत नाही. त्यासाठी ते अर्पणाचा एक हिस्सा असतो. आणि जेव्हा ते अर्पण पोचते तेव्हा लोक खातात, तेव्हा तो आशीर्वाद हळूहळू चालू होतो. हालेलुया. याची काय तुम्ही इथे वचनात कलर ती तुमची दान आहे, माझी नाही. मी फक्त देवाने दिलेली देवाचं वचन आहे, ती मला ताकद दिली ते पण त्याच आहे. माझं तर काय, त्यांनी मला दान दिलं. हे बसायला हे लोकांनी दिलेलं आहे, ते तुम्हाला ती सुविधा केलेली, ते माझं नाहीये. मला काय मिळते मला सांगा. कुणी दिला एखादा घास, तो पण घास देत असेल तर खायला तुम्ही खातो थोडंफार, आणि मग माझ्यापेक्षा गरजवंत आहे त्याला मी पहिला म्हणतो.
माझ्या खाण्यावर पण भरोसा नाहीये. एक भात बनवलं ना तर 3 टाईम पुरवतो मी कार्याला. बर्फाचं घेऊन खातो काय, मला सवय पडलेली काय नाही. किती लोक सांगतो मला कॅन्सर झाला तर काय होईल, त्याची इच्छा. मला आज्ञा नाही ना कोण माझ्या बरोबर सेक्रेटरी मला जेवण बनवून जेवण, माझं होते तेवढं करायचं. इकडे घरी आहे बस, घरची गरम रोजची खायला मिळते. म्हणून मला पहिल्यापासून एक सवय होती थंड खायची. सवयी लावा तुम्ही. आज आपल्याला बरं खायला गरम वगैरे मिळते, पण किती लोक असे आहेत त्यांना खायला नाही मिळत. त्यांचा थोडा विचार, त्याचा थोडा विचार, आणि जेव्हा तो विचार आम्ही करतात ना तेव्हा आम्हाला कळते. कधी कधी मला पण फोन येतात, ब्रदर आज जेवायला काय केलेलं, आम्ही जेवायला बसले ना, आज मटण आणलेलं ना, मला आठवण आली. त्या दिवशी मला एक फोन आलेला, ब्रदर तुम्ही काय खाता जेवण माहिती, आम्ही जेव्हा जेवायला बसले त्या माणसाने दिले, आम्हाला आठवण येते, आम्हाला वाटते तुमची पोरबाळा आहे, तुम्ही काय खाता तेच विचार करतो, आम्हाला वाटते मी पण तुम्हाला जेवण देतो पाहतो, तुमची इच्छा पण आम्ही मानतो. लोकांच्या मनात प्रेम पण आहे असं नाही, सत्य आम्ही त्याचा विचार नाही, त्याच्यापेक्षा जास्त विचार आहे ज्याच्याकडे घास नाही. किती लोक असे पडलेले आहेत खाण्यासाठी अन्न नाही, खाण्यासाठी अन्न नाही. विचार करणारे फार गोष्टी आपल्याला वाटते धन पैसा एक शून्य आहे. लक्षात ठेवा एक शून्य आहे. कधी आपला पैसा जमा केलेला कुठे उडून जाईल त्या पत्ता. पण विश्वास एक दिवस जो दान धर्म करतो त्याने विश्वासाला एक नाही एक दिवस तो तुम्हाला आशीर्वाद देईल. पण आपण जर कंजूसगिरी केलं तो पैसा लिहून ठेवायचा डॉक्टरकडे, नाहीतर घरात टीव्ही, नाहीतर घरात फ्रीज, तो उलटा व्याजासहित तो काम करत. दान धर्माचा प्रश्न सोडून मी फक्त केंद्रासाठी जे काही करायचं, माझ्या मुलाबाळांसाठी नाही, पण त्या बँक ठेवले खाते काढल्यात काही नाही. कारण जो देव त्यांना देईल, मला जसं दिलं त्यांना पण ते काम करेल, त्यांना पण देतो. म्हणून आपला स्टॉल आहे, त्या स्टॉलवर महत्व आहे. मी फ्री हाताचा आहे, बेंदा चालतो, कुठे पण जायचं, कसं होते काय होते मला माहिती नाही. माझा बाप बसलेला आहे, त्या बापाबरोबर माझं एकदम क्लोज नातं आहे, तो मला भरपूर देते. पण माझं असं वाटतं की देवाने मला दिले तर तुम्हाला पण द्यावं आणि तुम्ही पण सुखी समाधानाने राहावं. वायफळ गोष्टी करू नका, वायफळ गोष्टी पडू नका. देवाचे नियम आज्ञा, हजाराचे फक्त 200 रुपये देवाचेच असतात, 800 रुपये मला मिळतात. 10 लाखाचे 8 लाख आमचे, 2 लाखाचे आम्ही 2 लाख करायला पुरायला जीवन. ही माणसाची मानसिक परिस्थिती असते. पैसा कुठे ना कुठे जातोच. पैसा जर सांभाळायचा असेल तर दानधर्माचा वापर पण पाहिजे. प्रत्येकाला मी शिकवतो, ते शिकवतो. तुझ्या स्वतःसाठी काय जमा आहे का? बंगला आहे, गाडी आहे, वस्तू आहे, तू आज आहे जीवन तर तिथपर्यंत त्याने आत्मा काढल्यानंतर हे सगळं इकडेच ठेवावं लागेल. पण तुला तिकडे जायचंय तर रेशन भरलेलं आहे का खायला? नाही. मी हे शिकवतो, बाकी मी काय सांगत नाही. लोकांना एक सल्ला देतो, हे बघा कधी पण देवाविना आपलं जीवनच नाही. वेळ कशी आहे, आपल्या वेळेत नेहमी देवाची इच्छा पुऱ्या करायचं. आपले नाही, आमचं कर्तव्य काही शिकवणं. आम्ही काय सांगणार तुझ्या घरी मागं पैसे दे, तुला एवढा धंदा आहे, तुझ्यात एवढं, तसं नाही. आपल्या स्वतःच्या मनाचे नियम करायचे. आणि जो हिस्सा असतो तो देवाचा आपण टाकतो, तेव्हा देव आपल्याला बघतो तिकडून. स्वतः प्रभू येशूने पेत्राला सांगितलं, जा एक गळ टाक आणि मासा पकड, 2 रुपये तुझा ना माझा कर भर. आपल्या प्रत्येकानं देवाच्या शिकवणावर लक्ष द्यायचं आणि त्याप्रमाणे आहेत. वचन माझ्याकडे भरपूर अख्खी लिस्ट देव दिलेली आहे, तुम्हाला सगळी बघायला मिळेल. हे सगळं आहे, पण मी तुम्हाला तेवढं वचन काढून देण्यासाठी वेळ नाही दिला, कारण तेवढा वेळ नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना केला त्याच्यावर. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद, परमेश्वर सर्व मात्र कामदार सरपंच सर्व पोलीस परमेश्वराचा आशीर्वाद, प्रभूची इच्छा प्रमाणे दान धर्म करणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. आणि हरेक कोटी प्रभू तुझ्या दान धर्म करणाऱ्या अशा लोकांना सहाय्य कर आणि तुझ्या आशीर्वादात त्यांना भरून काढ.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.